अति मूर्ख ऐसे जे म्हणतील अति मूर्ख ऐसे जे म्हणतील अति मूर्ख दीप गेल्यावर कैसा प्रकाश प्रकाश दीप गेल्यावर कैसा प्रकाश प्रकाश दीप गेल्यावर कैसा प्रकाश प्रकाश ऐसे जे म्हणतील ऐसे जे दीप गेल्यावर कैसा प्रकाश
मोक्ष मेल्या पाठी आम्हास होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख दीप गेल्यावरी कैसा जे प्रकाश झाका झाकी त्या सकासयाची जववरी देह आहे तववरी साधन जववरी देह आहे तववरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकी त्या सकासयाची गृह दग्ध न होता शिंपी जे उदक गृह दग्ध न होता शिंपी जे उदक शेखी तो निष्कंक काय कीजे दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकी त्या सकासयाची आहे मी हा कोण करावा विचार आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकी त्या सकासयाची पांडुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास हरिओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी आता हृदय हे अपोले चौफाळून आभरे वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री गुरुचरण ते नमस्कार आता मस्तक हे माया मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकी त्या सकासयाची जववरी देह आहे जववरी देह आहे तववरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकी त्या सकासयाची गृह दग्ध न होता शिंपी जे उदक गृह दग्ध न होता शिंपी जे उदक शेखी तो निष्कंक काय कीजे दीप गेल्यावरी कैसाची प्रकाश झाका झाकी त्या सकासयाची आहे मी हा कोण करावा विचार
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा दीप गेल्यावरी कैसाचे प्रकाश झाका झाकील्या सकासयाची विठ्ठल कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग योगियांची माऊली साधकांचा मायबाप अखंड समाधीस्थ असणारे अलंकापूर निवासी भगवान श्री ज्ञानोबाराय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सद्य परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना अत्यंत मार्गदर्शक अत्यंत उद्बोधक आणि त्या संबंधाने अत्यंत उपयुक्त ठरणारा अभंग आज मी कीर्तनासाठी निवडते. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार काहीसा परिचय देणं हे वक्त्याला बंधनकारक आहे की आज आपण सगळेजण कोणत्या निमित्ताने कोणत्या औचित्याने इथे आला आहात याचं कारण जरी आपल्या सगळ्यांना ठाऊक असलं तरी सांगणं वक्त्याचं कर्तव्य ठरतं. या न्यायानं सांगायचं झालं तर आपल्या गणेशनगरमध्ये गेली 22 वर्ष चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताहाची ही आखीव रेखीव दृष्ट लागेल अशी रूपरेषा आणि अखंड हरिनाम सप्ताहाची 23व्या वर्षाची आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा संबंध आयोजक नियोजक आणि सप्ताह कमिटीच्या आज्ञेनं माझ्या वाट्याला आहे. नियोजित वेळ कार्यक्रमाची ठरलेली आहे आणि आता महाराजांनी माईक मध्ये सुद्धा सांगितलं की आपल्याला वेळेची मर्यादा आहे. वेळेची मर्यादा आहे याचा दुसऱ्या अंगाने अर्थ असा होतो की आपल्याकडे जो वेळ आहे तो आपण वाया घालवता कामा नये आणि या मंडपातली प्रसन्नता तुमच्या चेहऱ्यावरची एकाग्रता मला या गोष्टीचा पुरावा देते की तुम्हालाही वेळेची किंमत आहे. आणि म्हणून तत्संबंधानं मला हे वेगळ्यानं सांगायची गरज नाही की अभंग निरूपण पूर्ण होईपर्यंत मला या मंडपामध्ये कमालीची शांतता आणि एकाग्रता अपेक्षित आहे. मी काही वेळापूर्वी आयोजकांना सांगितलं की तो रस्ता थोडासा गांभीर्यानं सांभाळा. मंडपाच्या पाठीमागं होणारी किलबिल आणि काही ज्ञानी लोकांची जी चर्चा मागून ऐकून येते ती थांबली पाहिजे. त्याच्यामुळे कोण्यातरी एकानं ती जबाबदारी घ्या. पुन्हा पुन्हा मला त्याच्यावर बोलायची वेळ येऊ नये. माझ्यासमोर बसलेला हा श्रोतावर्ग अत्यंत सुज्ञ जाणकार आणि कीर्तन रसिक आहे याची मला कल्पना आहे. त्याच्यामुळे तुमच्या पत्रामध्ये विचारांचं आणि विचारांचंच दान पडेल याच्याशी मी कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. आणि म्हणून प्रास्ताविकामध्ये मला या सूचना देणं क्रमप्राप्त वाटतं, महत्वाचं वाटतं. अलीकडल्या काळामध्ये लोकांना सासूसुनांच्या विनोदी पानसट कथा असलेलं कीर्तन ऐकवण्याची जी सवय आमच्याच काही लोकांनी लावली आहे त्याच्यामुळे काही लोकांना असं वाटेल की आज विनोदी काहीतरी ऐकायला मिळेल, तर दुर्दैवानं ते शक्य नाही. तुमच्या दुर्दैवानं आणि माझ्या सुदैवानं माझ्या नावाच्या खाली जर परिचय तुम्ही वाचला तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तपोभूमीतला माझा जन्म आहे, साक्षात्कार भूमीतला माझा जन्म आहे. त्याच्यामुळे या गादीची जी नैतिक भूमिका आहे त्या भूमिकेशी प्रतारणा माझ्याकडून उभ्या जन्मात शक्य नाही. आणि म्हणून इथं आलेल्या कोणत्या व्यक्तीचं मनोरंजन होईल की नाही मला माहिती नाही, इथं आलेल्या कोणत्या व्यक्तीची करमणूक होईल की नाही याच्याशी मी बांधील नाही. पण हो,
इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पदरात आज विचारांचं दान टाकून जाईल, हा माझा वचननामा. मला कल्पना आहे की आपली स्थानिक पातळीवरची बहुतांश मंडळी आज कीर्तनाला उपस्थित आहे. मला या कार्यक्रमाची पार्श्वभूमी, सप्ताहाचा इतिहास कुणी सांगण्याची गरज नाहीये. त्याचं कारण असं आहे, काही मोजक्या लोकांना माहिती आहे, इतरांना माहीत व्हावं म्हणून सांगून टाकतो. ज्या पटांना तुम्ही कीर्तन ऐकायला बसलाय, ह्या पटांगणात माझे खेळण्या बागडण्याचे दिवस गेले. ही समोर जी शाळा आहे, त्या शाळेचा मी विद्यार्थी आणि जीवावर आलं असेल तर अशा टाळ्या वाजवणार. एमआयडीसीतला कीर्तन कार्य एवढं ध्यानात ठेवून वागा. मला वरवर मुलामा लावणं जमत नाही. तुकोबारायांच्या मातीतला जन्म आहे हे आता पावले तुम्हाला जाणवायला लागलं असेलच. माझ्या बोलण्यातली स्पष्टोक्ती आणि माझ्या कीर्तनातला मुद्देसूदपणा ही माझ्यावर असलेली जगद्गुरु तुकोबारायांची कृपा मी समजतो. आणि माझ्या त्या कृपेची आणि माझ्या त्या मुद्देसूदपणाची अवहेलना जर इथं बसलेला कुणी करत असेल तर त्याला माझ्याकडून माफी नाही. आणि म्हणून प्रस्ताविकामध्ये मी ही गोष्ट स्पष्ट केली की मला या अखंड हरिनाम सप्ताहाची जी पूर्वपीठिका आहे, जी पार्श्वभूमी आहे, याची पूर्ण कल्पना आहे. त्याच्यामुळे अखंड हरिनाम सप्ताहाची इतिहास आणि पार्श्वभूमी सांगण्यामध्ये मी अजिबात वेळ वाया घालवणार नाही आणि ते अपेक्षितही नाही. अखंड हरिनाम सप्ताहाचा 4था दिवस आहे. कर्मधर्म संयोगानं पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आजचंही कीर्तन पुष्प आलं. बाबा पुन्हा एकदा असं म्हणतोय, 2 वर्षापूर्वी तुम्ही मला बोलवलं होतं. माझ्या डोळ्याला दुखापत झाली. संबंध राज्य पातळीवर आज माझा प्रवास होतोय आणि नेमकं इकडे येण्याच्या आदल्या रात्री डोळ्यांना गंभीर दुखापत झाली आणि मी येऊनही गेलो. कीर्तनाच्या दिवशी मी इथे होतो आणि डोळा उघडत नव्हता. कदाचित त्या दिवशी कीर्तन होऊ शकलं नाही आणि कदाचित त्या दिवशी नसणारी लोक अधिक प्रमाणात आज आले असतील तर हा सिद्धिविनायकाचा प्रसाद आहे असं मला वाटतं की त्याची कृपा आहे. आपल्या हातामध्ये काही नाही, हे कोणाच्या हातात आहे? सिद्धिविनायकाच्या हातात. अकस्मातच मी आता जेव्हा आतमध्ये गेलो, डोकं टेकवलं, काही प्रमाणात मी गहिवरून गेलो. माझं अंतःकरण असं सदगत झालं, माझं अंतःकरण असं गदगदून भरून आलं की ज्या गणरायाच्या समोर खेळत खेळत मी मोठं होण्याची स्वप्न बघितली, ज्या गणरायाच्या समोर शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये 2 रुपयाचा पाव विकत घेऊन खाण्याची जी मी काही या ठिकाणी घटिका संपादन केली, जो माझा बालपणाचा काळ या सिद्धिविनायकाच्या समोर खेळण्यात बागडण्यात मी घालवला, आज त्या सिद्धिविनायकानं माझं कीर्तन ऐकायला स्वतःहून मला बोलवावं, हा सगळ्यात मोठा आशीर्वाद. हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आणि त्याचा साक्षात्कार मी माझ्या आयुष्यामध्ये समजतो की देवाचा आशीर्वाद डोळ्यांनी दिसतो का असं जर कोणी म्हटलं तर चैतन्य महाराज वाडेकर शाळेतून इथं एवढ्या 3 फुटाचा आणि 10 फुटाचा अंतर पार करायला 20 वर्ष आळंदीला होते. हा आशीर्वाद डोळ्याने तुम्हाला बघायला मिळतोय. हे आशीर्वादाचं स्वरूप खरं जर बघितलं तर त्या शाळेच्या वर्गापासून ते या व्यासपीठापर्यंतचं अंतर किती आहे? 10 पावलांचं आहे. पण हे 10 पावलांचं अंतर संपादित करायला मला 15 वर्ष गेली आणि 15 वर्षाचा हा काळ म्हणजे सिद्धिविनायकाचा आशीर्वाद आहे. तो डोळ्यांनी आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो. मला माझा व्यक्तिशः अनुभव सांगण्याची किंवा माझा व्यक्तिशः विचार तुमच्यावर लादण्याची परवानगी ही गादी देत नाही. माझा संपूर्ण कटाक्ष हा अभंग निरूपणावर आहे आणि म्हणून प्रस्ताविकामध्ये मला काही गोष्टी मनातल्या बोलून दाखवणं गरजेचं वाटत होतं, त्या मी बोलल्या. आता मला तुमचं सगळ्यांचं लक्ष त्या अभंग निरूपणाकडे खेचायचं. माझा आवाज जर स्पष्ट येत असेल तर बालकाईने ऐकायचं. मला कल्पना आहे आज जरा बसायला जागा कमी पडते आणि आनंद ह्याही गोष्टीचा वाटतोय की माझ्या गणेशनगर मध्ये कीर्तनाच्या 4थ्या दिवशी सुद्धा
बसायला जागा मिळत नसेल तर मला असं वाटतं की हा जिवंत पुरावा आहे की सिद्धिविनायकाची गणेशनगर वासियांवर कृपा आहे की त्याने आम्हाला पुढे जाण्यासाठी चालना दिली. पण आता बसायला जरी जागा कमी असली तरी तुम्ही मायबाप शांततेत बसाल, एकमेकाला सांभाळून घ्याल आणि आजूबाजूला होणारी बडबड आणि कीर्तनात येणारा व्यत्यय हा कुठेतरी कटाक्षानं टाळा याची मी अपेक्षा करतो. नाही आता ती बरीच पुढे आलेली आहे, तुम्ही आता त्यांना फार पुढे यायला सांगू नका. एकतर ह्या माझ्या लाडक्या बहिणी इतक्या टीव्हीला चांगल्या मालिका असून कीर्तनाला आल्या त्याच्यातच मी समाधान आहे. त्याच्यामुळं तुम्ही मागून खुनवा खुनवी करू नका आणि विनाकारण माझ्यावर काय प्रेशर आणण्याचं काम करू नका. मान्य बसायला जागा कमी आहे. मला अजिबात कल्पना नव्हती की महिला वर्गाची उपस्थिती इतकी जास्त असेल. डाव्या बाजूला पुरुष वर्ग असतो, उजव्या बाजूला महिला वर्ग असतो. पण जेव्हा मी तिकडून मंडपात आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की महिलांना तर फक्त 50% आरक्षण इथे 90% जागा महिलांनी घेतली. मग माझ्या लक्षात आलं की ह्या महिन्याचा हप्ता जमा झाला असेल. एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर विवाहितांना लक्षात येईल की आपल्या घरातलं वातावरण हळूहळू बदलत चाललंय. ज्यांचे ज्यांचे चेहरे कोमेजलेले ते विवाहित आहेत हा त्यांचा पुरावा आहे. मला अन्यत्र वेळ वाया न घालवता माझ्या आजच्या मूळ विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घ्यायचंय. वेळेची मर्यादा आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचा 4था दिवस आहे. आतापर्यंत 3 दिवस तुम्ही कीर्तन ऐकली. गेली 22 वर्ष तुम्ही कीर्तन ऐकत आहात आणि याची पूर्वकल्पना ठेवून आज एका महत्वाच्या आणि आगळ्या वेगळ्या विषयाकडे मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. साधारणतः जेव्हा जेव्हा कीर्तन प्रवचन तुम्ही ऐकायला जात असाल, जेव्हा जेव्हा आयुष्यात तुम्ही कीर्तन ऐकले असतील, जास्त प्रमाणात कोणत्या महाराजांचे अभंग निवडले जातात? तुकाराम महाराजांचे. फार फार तर तुका म्हणे, फार फार तर नामा म्हणे, फार फार तर एका जनार्दनी. पण आजच्या कीर्तनाचा सगळ्यात पहिला वेगळा विचार असा आहे की मी अभंग निवडलाय माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा. कोणाचा? बोलत चला बरं का तुम्ही. कोणाचा निवडलाय? माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा. वारकरी संप्रदायाच्या पटलावर कीर्तन परंपरेमध्ये ज्या ज्या साधू संतांचं योगदान लाभलं त्यांनी आतापर्यंत मार्गदर्शक तत्व समाजासमोर मांडत असताना, आवाज जरा कमी करा, मार्गदर्शक तत्व समाजासमोर मांडत असताना त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांना प्राधान्य दिलं. याचं कारण आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची भूमिका ही अत्यंत परखड, अत्यंत स्पष्ट आणि अत्यंत मुद्देसूद, आमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आतापर्यंत आम्हाला बघायला मिळाली. परंतु आज जरा मी इकडे येत असताना स्वतः व्यक्तिशा पातळीवर थोडा भावनिक होऊन आलोय. म्हणून मला अभंग निवडावा लागला माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा. विठ्ठल विठ्ठल. अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. सत्य परिस्थितीवर आमचं लक्ष वेधून घेणारा आहे आणि प्राप्त परिस्थितीमध्ये आम्हाला मार्गदर्शक ठरणारा सुद्धा आहे. सुरुवातीला थोडस माझं बोलणं आयनी वाटू शकतं कारण अशी कीर्तनं स्वाध्यायी आणि अभ्यासू वृत्तीनं ऐकण्याची सवय लोकांना राहिली नाही याची मला कल्पना आहे. पण जरा एकाग्र मन केलं आणि लक्ष देऊन मी सांगत असलेली प्रास्ताविक भूमिका जर ऐकली तर अभंग समजायला सोपं जाईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आहे आणि आताच या गायकांनी तुमच्या समोर जो सुरस अभंग गाऊन दाखवला त्या अभंगाचे शब्द जर तुम्ही बारकाईने ऐकले असतील तर मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. माऊली ज्ञानेश्वर महाराज आम्हाला या अभंगामध्ये स्पष्ट सांगतात की मोक्ष मेल्यावर मिळतो असं ज्यांना वाटतं ते अतिमूर्ख आहे. 22 वर्ष झाली आहे गणेशनगरच्या सप्ताहाला. 23व्या वर्षात सप्ताह पदार्पण करतोय. मला एका भाबड्या प्रश्नाचं उत्तर द्या. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही कीर्तन ऐकताय, एवढी 22 वर्ष झालं अखंड हरिनामाची परंपरा तुम्ही अवघातपणे जगताय, हे सगळं करताय कशासाठी? कारण आम्हाला काय मिळावा? काय मिळावा? मोक्ष मिळावा. काय मिळावा? एकंदरीत परमार्थाचं जे काही पर्पज असेल, परमार्थाचं जे उद्दिष्ट असेल, मी फार सोपं बोलू का? देवासमोर हात जोडणाऱ्याचं सुद्धा काय उद्दिष्ट असावं? आम्हाला काय मिळावा? भांडण झाली काय तुमची? टवटवीत राहा. काय मिळालं पाहिजे आम्हाला? मी आज अभ्यासच घेणार आहे तुमचा. थोडे डोक्याला चालना देणं गरजेचं आहे.
माझ्या बोलण्यातली पोटतिडकी एका कारणानं स्पष्ट करतो. 22 वर्ष झाले सप्ताहाला. किती वर्ष झाले? 22 वर्ष झाले सप्ताहाला. जेव्हा हा हँडबिल मी हातात घेतला, ही पत्रिका हातात घेतली, तो 23 वर्षाचा मोठा चमकणारा आकडा मी बघितला आणि माझ्या मनामध्ये एक प्रश्नाचं काहूर माजलं. 23 वर्ष. किती? 23 वर्ष गणेशनगर मध्ये सप्ताह होतोय. तर मागच्या 22 वर्षात सप्ताहामध्ये कीर्तन ऐकणाऱ्यांच्या हाताला लागलं काय याचा सुद्धा लेखाजोखा सप्ताह झाला तर त्याचं नाव कीर्तन आहे. कीर्तन कशाला म्हणायचं? अजून सोपं करून सांगतो. माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला माझे तरुण बांधव आहेत. व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला माहितीये की दरवर्षी शासनाकडून फायनान्शियल इयर संपत असताना, आर्थिक वर्ष संपत असताना एक ऑडिट केलं जातं. काय केलं जातं? शासनाकडून काय केलं जातं? वर्षाकाठी ऑडिट केलं जातं. मी या मताचा आहे. 22 वर्ष सप्ताह चालू आहे. 23व्या वर्षी 4थ्या दिवशी वाडेकर महाराजांचं कीर्तन ऐकायला आम्ही बसलोय. कीर्तन ऐकायला बसल्यानंतर प्रत्येक कीर्तन ऐकणाऱ्यानं एकच केलं पाहिजे. काय? आज कीर्तन ऐकत असताना आपल्या आतापर्यंतच्या आयुष्याचं ऑडिट केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ऑडिट केलं पाहिजे. आणि तुम्ही स्वतः तुमच्या बौद्धिक पातळीवर स्वतःच्याही आयुष्याचं मूल्यमापन करावं, ऑडिट करावं या हेतूनं मी आज अभ्यासानं बोलतोय. त्याला तुमचाही प्रतिसाद गरजेचा आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. आम्हाला आमच्या आयुष्याचं मूल्यमापन, आमच्या आयुष्याचा लेखाजोखा करण्यासाठी भाग पाडणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला कीर्तनाच्या सुरुवातीला एका गोष्टीवर तुमचं लक्ष वेधून घेतोय की जर पहिला विचार असा असेल की आम्हाला ऑडिट केलं पाहिजे, 22 वर्षाचं ऑडिट केलं पाहिजे, तुमच्यापैकी एखादा बसलेला म्हणेल महाराज याची काय नव्यानं गरज भासली, ती गरज मी अधोरेखित करतो. ती गरज अशी आहे, मला एका भाबड्या प्रश्नाचं उत्तर द्या. महिला वर्ग वैशिष्ट्यानं तुमच्याकडून उत्तराची मला अपेक्षा आहे. काल जे कोणी महाराज होते, रमधळ महाराज, तुम्ही सगळे काल कीर्तनाला होते? हॅलो, होते? रेंज आहे का? हॅलो, काल कीर्तनाला होते? संपूर्ण महिला कीर्तनाला होतात. जे नव्हते त्यांनी मान हलवल्यात, मला माहिती आहे. काल तुम्ही जे कीर्तनाला होतात, पटकन माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. कालच्या कीर्तनकारांनी कोणता अभंग निवडला होता? खालच्यांनी सांगायचं. महिला म्हटले मी, तुम्हाला काही संशय आहे का? मी महिला म्हटले. बरं चला, फार अवघड विचारलं का मी? माझ्याकडे वेळ कमी आहे, सोपा प्रश्न विचारतो. काल जेवायला काय होतं? आता हसण्यासारखं मी काय बोललोय? तुम्हाला माहितीये काल काय जेवायला होतं, पण तुम्ही सांगणार नाही. ते मान्य करण्याचा प्रामाणिकपणा आमच्याकडे नाही, पण ते मान्य आम्ही केलं पाहिजे की काल महाराजांनी जो अभंग निवडला होता त्या अभंगाचं निरूपण ऐकून देखील आमच्या जर लक्षात तो अभंग राहत नसेल आणि कालच्या जेवणातला पदार्थ चांगला अचूक लक्षात राहत असेल, इथं आमचा परमार्थ किती उदासीन आहे ही भूमिका आमची उघड पडली. आणि एवढा वरवरचा परमार्थ करणारा मोक्षाचा अधिकारी होऊ शकत नाही, हा अभंगाचा पहिला विचार आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन म्हणजे काय, हा जर प्राथमिक प्रश्न आमच्या समोर उभा राहिला, कीर्तन म्हणजे काय हा जर प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला, तर त्याचं उत्तर असं आहे. वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माझ्यासारख्या संत साहित्याचा अभ्यासक असणाऱ्या किंबहुना कीर्तनकार असणाऱ्या व्यक्तीनं तुमच्या समोर संत परंपरेतला एक ठराविक अभंग निवडावा. त्या अभंगाचं निरूपण करत करत तुम्हाला आयुष्यामध्ये अभंगाची दशा आणि दिशा स्वतःच्या आयुष्याशी कशी जोडावी याचं मूल्यमापन करून मार्गदर्शन करणं, अभंग समजावून सांगणं, याचं नाव काय? कीर्तन आहे. मग आज कीर्तनामध्ये माऊलींचा जो अभंग निवडलाय याचं कारण आहे, माऊलींची भूमिका ही आईची आहे. कशाची आहे? आईने, माऊलीने भूमिका कोणाची साकारली? माऊलींना काय म्हटलं जातं? जनाबाई माझी अनाथाची माय,
भूमिका साकारली हे विचारल्यानंतर महाराजांनी गाऊन दाखवलं, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. खालून आवाज आला पाहिजे, श्रोते आणि वक्ते यांचा काय झालं पाहिजे, दुवा जोडला पाहिजे. नाहीतर मी बोलायचं तुम्ही म्हणायचं खरंय खरंय खरंय. माना हलवणारे मला मान्य नाही. जर माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग मी निवडतोय तर त्याचं पहिलं कारण काय असेल तर माऊलींची भूमिका ही आईची. माझंच कीर्तन असल्यावर का अशा अडचणी येतात मला आजपर्यंत कळालं नाही. नक्कीच भाजपचा इथे कोणीतरी असणार आहे. तुम्हाला टवटवीत ठेवायला अधूनमधून चिमटे घेतोय, नाहीतर कुठेही पाणी वळवू नका. का माऊलींचा अभंग निवडला याचं कारण आहे, माऊलींची भूमिका ही आईची आहे, ममत्वाची आहे. माऊलींची भूमिका ही मातृत्वाची आहे, आईपणाची आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी भूमिका साकारली ती थोडी वडिलकीची साकारली, बापाची साकारली. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा मवाळ नाहीये. त्यांनी त्यांच्या अभंगातून दिलेल्या शिव्या जर मी सांगायला लागलो तर माफ करा, तुमच्यापैकी निम्मे उठून जातील. पण माऊलींचं हृदय हे आईच आहे. आणि एका भाबड्या प्रश्नाचं पटकन उत्तर द्या महिला वर्ग. घरातली कोणतीही वस्तू वाया जाणार नाही याची काळजी घरात कोणाला असते? घरातलं काहीही वाया जाऊ नये याची काळजी करणारी व्यक्ती कोण? आई आहे. जसं ही आई घरातली अर्धी भाकरही वाया जाणार नाही याची काळजी घेत असेल तर आमचं आयुष्य सुद्धा क्षणानं सुद्धा वाया जाऊ नये याची काळजी घेणारी आमची आई माऊली ज्ञानोबा आहे. ही आनंदीची आई आहे की आयुष्य वाया जाऊ नये याची काळजी घेते. मग त्या आईचं आम्ही ऐकलं पाहिजे. हो ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे की नाही? हो ऐकलं पाहिजे. मग काय ऐकायचं? आजच्या अभंगातला पहिला विचार ऐकायचा की बाबांनो, मोक्ष ही मेल्यानंतर मिळवण्याची गोष्ट साधी गोष्ट आहे. 15-20 वर्ष अंतुरणाला खिळून जर एखादा पेशंट पडला असेल, त्याची मुलं बाळ सुनाले की कोणी त्याचं काही करायला तयार नसतील. 10-20 वर्ष अंतरणाला खिळून पडलेली माणसं मी माझ्या डोळ्यांनी समाजात बघितलेली आहेत. देवाकडे उघड्या डोळ्यांनी मरण मागणारी ती माणसं मी बघितलेली आहेत. अचानक एक दिवशी त्या माणसाला मृत्यू आल्याची बातमी कानावर येऊन धडकते आणि गावातली लोक म्हणतात सुटला बिचारा. का? कारण त्याला मिळाला काय? मिळाला? चुकले तुम्ही. मेल्यानंतर मोक्ष मिळाला असं म्हणणारा माऊलींच्या नजरेत अतिमूर्ख आहे. आजचा अभंग मोक्ष मेल्यापाठी, मेल्यापाठी, मेल्यानंतर मोक्ष, मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये काही ठिकाणी मूर्ख शब्द वापरला होता, पण आजच्या अभंगामध्ये 2 पावलं पुढे टाकली आणि शब्द वापरला अतिमूर्ख. मेल्यानंतर मोक्ष मिळेल असे समजणारे अतिमूर्ख आहेत. आणि हे माऊलींचं बोलणं मला सुद्धा पटतंय. याचं कारण असं आहे, काही दिवसापूर्वी आमच्या परिसरातल्या एका व्यक्तीच्या वर्षश्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर त्या गेलेल्या मयत व्यक्तीचा फोटो बाहेर ठेवलेला मी बघितला. बारकाई नाही का? माझे दाखले फार सामान्य पातळीवरचे असतात, तुमच्या किमान डोक्यात तरी घुसावं म्हणून सहज बोलतोय. जी व्यक्ती गेलीये त्या व्यक्तीचा फोटो बाहेर ठेवला होता, हार घातला होता, पुष्प वाहिली होती. एकंदरीत एखादा व्यक्ती गेल्यानंतर जी काही तिथे औपचारिकता करावी लागते ती सगळी केली होती. मी त्या गेलेल्या व्यक्तीच्या फोटोकडे, प्रतिमेकडे बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की ही व्यक्ती गेल्यामुळं, ही व्यक्ती मृत्यू पावल्यामुळं आता तिच्या नावाच्या अलीकडे एक अक्षर वाढलं गेलंय. कोणती व्यक्ती मेल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावाच्या अलीकडे एक शब्द वाढवला जातो, एक शब्द वाढवला जातो, कैलासवासी. आता एखाद्याला वाटेल आता हा मरणाबिरणाचा कशाला बोलायला लागला, तर त्याचं एक कारण आहे माझ्याकडे. मी ते बघितलं की गेलेल्या व्यक्तीच्या नावाच्या अलीकडे कैलासवासी लिहिलं, अजून वैकुंठवासी लिहिलं, अजून स्वर्गवासी लिहिलं. काय काय लिहितात? कैलासवासी, वैकुंठवासी, अजून स्वर्गवासी. माझ्या मनात एक प्रश्न पडला. प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न पडणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे महाराज. प्रश्न पडले पाहिजे. मला प्रश्न पडला की ज्या अर्थी यांनी कैलासवासी लिहिलंय त्या अर्थी हा माणूस कुठे गेला असेल? तुम्ही उत्तर जरा जबाबदारीने द्या. परत जर मी त्याची समीक्षा केली, जर ती गोष्ट अनालिसिस करत असताना तुमच्यावर जर आरोप झाला तर परत माघार घ्यायची. जर त्या व्यक्तीच्या नावाच्या अलीकडे कैलासवासी लिहिलंय तर आपला भ्रम असा होतो, आपला भ्रम असा होतो की तो व्यक्ती कुठे गेलाय? कैलासात गेलाय. मला एक सांगा, इथं मुंबईत राहायला घर भेटाना कैलासात काही बुकिंग आहे का आपलं?
मुंबईत इथं खोली भेटाना. अहो मी पाय आकडून झोपून दिवस काढलेत मुंबईत, मला माहिती. इथं मुंबईत घर भेटाना आणि तुम्ही कैलासात बुकिंग करता. इतका आत्मविश्वास कसा बळावला तुमचा? आणि इथे स्पष्ट होतं, जर मेल्यानंतर तुमचा मार्ग कैलासाकडे असेल, वैकुंठाकडे असेल की स्वर्गाकडे असेल हे जर तुम्हाला माहीतच नाही, तर हा उधारीचा कारभार सांगितलाय कोणी? कोणी ठरवलं की मेल्यानंतर स्वर्गात गेलाय? कोणी ठरवलं मेल्यानंतर वैकुंठात गेलाय? मान्य, हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे तो सोपस्कार विधी आम्ही 16 संस्कारांपैकी पार पाडला आणि वैकुंठवासी लिहून मोकळं झालो. पण माझ्या एका भाबड्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर कैलासवासी लिहित असाल तर कैलासावर कोण राहतंय माहिती असेल तुम्हाला? कोण राहतं? शंकर सातपुते नाही. इथं लई शंकर आहेत, मला 4-5 दिसले. कोण शंकर? तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळे काळा, असे त्याचे वर्णन. हे माझं मीच चाललंय, तुम्ही काय माईक बंद करून ठेवले का? मला काय कळा, बाहेरून तरी पाठिंबा द्या. शिवभोळा चक्रवर्ती. कोण राहतं कैलासावर? भगवान शंकर. मग भगवान शंकर तिथं राहतात आणि आपल्या म्हाताऱ्याला तिथं पाठवायचं म्हणजे तो काय चुलताय का आपला? इतकं सहज कसं घेताय तुम्ही? माझा विचार करतोय का? जर कैलासात आम्हाला जाण्यासारखी आमची प्रवृत्ती नाही, कैलासात आम्हाला प्रवेश नाही, हे जर आता मी तुम्हाला सिद्धांतिक भाषेत पटवून देतोय, तर मेल्यानंतर मोक्ष मिळेल हा विचारच संपला ना. मग मला पुन्हा एकदा आजच्या मूळ विषयावर तुम्हाला घेऊन यायचंय. जर मेल्यानंतर मोक्ष मिळणार नसेल तर तो मिळवावा लागेल जिवंतपणे, आणि त्याचं साधन कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. विचार माझा असा की मी मान्य केलं, ताट बसा जरा, मी मान्य केलं की इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मोक्ष मिळवायचा आहे. मी मान्य केलं, मोठ्या मनानं मी आज मान्य केलं की गणेश नगरच्या आज 4थ्या दिवसाच्या कीर्तनात बसलेल्या प्रत्येकाला काय मिळवायचं आहे? मिळवायचं का नाही ते जाऊ द्या, पण हा तर म्हणा. हा म्हणायला खर्च आहे का? मोठ्याने हा म्हणायला मोक्ष मिळवायचा की नाही? झालं कीर्तन, अजून काय? पण जर इथं बसलेल्या प्रत्येकाला मोक्ष मिळवायचा असेल तर ह्याचीही समीक्षा झाली पाहिजे की इथं बसलेला प्रत्येक जण मोक्ष मिळवण्यासाठी लायक आहे का, पात्र आहे, याचा विचार झाला पाहिजे. कीर्तनात अलीकडे इतकी समीक्षक भाषा वापरली जात नाही, हे दुर्दैव आहे. अभंग हा गणिती भाषेत समजून घेतला पाहिजे. आणि तुमचंही 22 वर्षाचं ऑडिट व्हावं म्हणून मी पोटतिरकीनं बोलतोय. ज्यांची नजर घड्याळाच्या काट्यावर असेल त्याला माझी गाडी घरी नेऊन सोडायला बाहेर उभी आहे. इथं उरकाउरकीचा कार्यक्रम नाही. आणि फार अभिनिवेशाने एक गोष्ट सांगतो, आज या गादीवर वाडेकर महाराज आहेत, तुकोबारायांचे अधिकृत वारसदार आहे. कोणत्या प्रशासनाची टाप नाही कीर्तन थांबवण्याची. हे मी फार लौकिक अर्थानं बोललोय. आम्हाला माहितीये कोणते कार्यक्रम किती वाजेपर्यंत चालतात. कीर्तनाला टाइमाची आणि वेळेची मर्यादा घालण्याचं धाडस इथं तरी कोणी आज करू नये. त्याच्यामुळे तुम्ही मोकळे बसा, अंग आखडून बसू नका. सगळ्यात पहिला विचार मी तुमच्या समोर मांडला कोणता, की जर 22 वर्ष गणेशनगरच्या सप्ताहाला झाले 23वे वर्ष सुरू झाले 23व्या वर्षाच्या 4थ्या दिवशी चैतन्य महाराजांचं कीर्तन आम्ही ऐकतोय. चैतन्य महाराजांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग निवडला. अभंगाचा पहिला विचार आम्हाला सांगितला. काय सांगितला? की मेल्यानंतर मोक्ष मिळेल असं समजणारे कोण आहेत? मूर्ख नाही, गफलत करू नका. मूर्ख फार बेसिक झालं, प्राथमिक झालं. कोण आहेत? अतिमूर्ख आहेत. गोपाल महाराज, मी जर तुम्हाला एकदा मूर्ख म्हटलं आणि तरी तुम्ही जर चांगली चाल म्हटली नाही, पुढच्या वेळी मी काय म्हणणार आहे तुम्हाला? हुशार आहे तुम्ही. आता तुम्ही कॅबिनेट मधले म्हणून तुमच्या अंगावर घेतले, इकडे नाही म्हणताय ना. इकडे रात्रीचा प्रवास आहे, अजिबात वाकडे घ्यायचं नाही. जर एकदा मूर्ख म्हणून सुद्धा सुधारणा होत नसेल तर वेळ येते काय म्हणायची? पुढचा टप्पा काय? अतिमूर्ख. पुढचा टप्पा काय? अतिमूर्ख. माऊली ज्ञानेश्वर महाराज जर आजच्या अभंगामध्ये अतिमूर्ख म्हणत असतील तर याचा अर्थ लोकांनी सांगूनही ऐकलं. तर डोक्याला चालना द्या. मग माऊलींना पुन्हा पुन्हा सांगावं असं लागलं. काय कीर्तन ऐकताय? हो. 4थ्या दिवशी सुद्धा मंडप भरलाय? हो. पण कीर्तन ऐकत असताना स्वतःचं मूल्यमापन केलंय का? नाही. स्वतःची बौद्धिक क्षमता तपासून बघितली का? नाही. कालच्या कीर्तनाचा सुद्धा अभंग लक्षात ठेवलाय का? नाही. मग हे काही सुद्धा पारमार्थिक पातळीवर आम्ही स्वतःच्या ठिकाणी तपासून पाहत नसू आणि मेल्यानंतर मोक्ष मिळण्याची आशा करत असू तर आमच्यासारखे मूर्ख आम्हीच. विठ्ठल विठ्ठल.
प्रकारचा हा उधारीचा कारभार आम्हाला मान्य नाही. इथे मंडपात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मी आज गृहीत धरलं की तुम्हाला काय मिळवायचं आहे? काय मिळवायचं आहे? मोक्ष मिळवायचा आहे. मोक्ष कीर्तन ऐकल्यानेही मिळत नाही आणि कीर्तन झाल्यानंतर पोटभर जेवल्यानेही मिळत नाही. मोक्ष मिळवणं ही आपली स्वतःची व्यक्तिशः स्वतःची जबाबदारी आहे. नीट आहे का? इथे कीर्तनामध्ये मोक्ष हवाय का असा प्रश्न मी उपस्थित केला. कीर्तन संपल्यानंतर चैतन्य महाराजांनी जर माईक मध्ये सांगितलं की आज रात्री मी वैकुंठाला निघणार आहे आणि माझ्यासोबत कोणाला मोक्ष मिळवायचा आहे का, अशी जर मी घोषणा केली तर तुमच्यापैकी किती जण माझ्या गाडीत बसतील ते सांगा. प्रामाणिकपणे सांगा. एका म्हातारीने हात वर केला होता, पण दुर्दैव आहे की म्हातारीने केला. पिकलं पान, निघायचीच नाही. आता तिला घरात वेळेवर चहाच जर कोणी देत नाही, निघाली वैकुंठाला. एक लक्षात घ्या, ह्या वेळी तुम्हाला वैकुंठात सुद्धा प्रवेश नाही. कारण समाजाने नाकारलेली माणसं जेव्हा देवाकडे येतात, देव घट्ट डोळे मिटून घेतो. ही गिराईक नको. आई उमेदीच्या काळात, आई तारुण्याच्या काळात जन परमार्थ केला, ते देवानं कडेवर उचलून घेतले. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास. अधून मधून मी जे सिद्धांत हे सांगतोय, मराठी ज्यांचं चांगले त्यांना कळेल, बाकीच्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका. कीर्तनात कान जिवंत असावे लागतात. उगाच पानसट कथा ऐकायला आलेल्यांसाठी माझं कीर्तन नाही, ती माझी गिराईकच नाही. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्याची दशा आणि दिशा बदलण्यासाठी विचार ठेवला पाहिजे. तो माझा स्रोत आहे. सांगितलं मी कीर्तन संपल्यानंतर मी वैकुंठाला निघणार आहे. येसाल का सोबत? नाही येणार का? सिद्धांतच असा आहे की कीर्तनामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मोक्षाचं गाठोडं जरी आमच्या समोर आणून मांडलं तरी प्रश्न हा आहे की मोक्ष मिळवायचा आहे कोणाला? प्रश्न हा आहे. मोक्ष मिळेल की नाही नंतर, मोक्ष पाहिजे का हा प्रश्न. थोडं सोपं करून सांगतो, जास्त जड जायला नको. भक्त प्रल्हादांची गोष्ट लहानपणापासून आपण सगळ्यांनी ऐकली, शाळेत असल्यापासून ऐकली. भक्त प्रल्हादांना हिरण्यकश्यपूने त्रास दिला. भक्त प्रल्हादाचं देवानं रक्षण केलं. नरसिंह अवतार घेतला आणि मांडीवर हिरण्यकश्यपूला घेऊन टाराटारा फाडला. भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. माझी गोष्ट पुढची आहे. कशी? हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर जेव्हा भगवंत पुन्हा वैकुंठाला निघाले, ते भक्त प्रल्हादजींना म्हणले, प्रल्हादजी, तुमच्यासारखा गोड आणि प्रेमळ भक्त माझ्या जवळच असावा असं मला वाटतं. वैकुंठाला येता का? काय विचारलं? वैकुंठाला येता का? आता भक्त प्रल्हाद म्हणले, तुमच्यासोबत वैकुंठाला येणं म्हणजे साक्षात मोक्ष प्राप्तीचं ते लक्षण आहे. मी निश्चित तुमच्यासोबत वैकुंठाला येणार, पण देवा माझी एक अट आहे. काय? या गणेश नगर मधल्या काही लोकांना सोबत घ्यायचं. कल्पना करा, असं म्हणले. कल्पना करा की काय, मी यायला तयार आहे, पण या बाकीच्या लोकांना सुद्धा. अहो संत येते, संत जगाच्याच कल्याणाचा विचार करतात. जगाच्या कल्याणाचा कल्याणा संतांच्या विभूती. संतांचा अवतार कशासाठी, जन्म कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी. इकडे लक्ष द्या, आपला विचार चाललाय मोक्षाचा. मोक्ष आम्हाला मिळतोय का? समजून चला, मिळतोय. पण प्रश्न हा आहे की मिळवायचा आहे कोणाला? प्रश्न काय? मिळवायचा आहे. मिळवण्याची इच्छा आहे का? भक्त प्रल्हादजींना देव म्हणले, येता का? ते म्हणले, माझ्यासोबत ह्या लोकांना सुद्धा घ्यायचं. देव म्हणले, प्रल्हादजी, सरसकट सगळ्यांना घ्यायचं अशी काही योजना अजून तरी नाही. ती काय लाडकी बहीण आहे का? सगळ्यांना वैकुंठाला न्यायचं म्हणजे असं जमणार नाही. मग प्रल्हादजी म्हटले, मला जर सोबत न्यायचं असेल तर ह्या लोकांना सुद्धा माझ्यासोबत नेलं पाहिजे. देवाला आपली खोड माहिती होती. देवानं सांगितलं, प्रल्हादजी तुमची इच्छा आहे यांना सोबत घ्यायचं, पण एकदा ह्यांना तर विचारून बघा, यांना यायचंय का? मुद्दा काय? मोक्ष पाहिजे का? मुद्दा काय? अरे संतांनी आयता मोक्ष आमच्या दाराशी आणून बांधला खरा, पण तो मिळवण्याची इच्छा आहे का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
देवाने सांगितलं प्रल्हादजी काय करा, विचारा यांना मोक्ष पाहिजे का. प्रल्हादजी निघाले एका चाळीतून दुसऱ्या चाळीत. आता इथं मुंबईत बोलतोय म्हणून चाळ म्हणतोय. सगळ्यांना विचारलं वैकुंठात यायचं का. कोणी म्हणला मुलीचं लग्न जवळ आलंय, कोणी म्हणलं आता मुलाला आताच चांगली नोकरी लागली, कोणी म्हटलं शेतातली काम आहे, कोणी म्हटलं आताच रिटायर झाले, कोणी यायला तयार. मुद्दा लक्षात ठेवा, सिद्धांत काय चालू आहे, मोक्ष मिळतोय खरा पण मिळवण्याची इच्छा आहे कोणाला. आता कोणी सोबत यायला तयार नाही. तेव्हा प्रल्हादजींना वाटलं की आता देवासमोर खाली बघावं लागेल. त्यांनी काय केलं, माणसं सोडून दिली आणि मुक्या प्राण्यांना विचारायला सुरुवात केली. त्यांना सगळ्यात आधी दिसलं डुक्कर. काय दिसलं, डुक्कर. ते डुक्कराजवळ गेले, म्हणले डुक्कर मामा. काम असल्यावर मामा म्हणावं लागतं. वैकुंठाला चाललोय डुक्कर मामा, वैकुंठाला चाललोय, साक्षात देव आपल्याला म्हणतात, अहो मोक्ष मिळतोय, येता का सोबत. डुक्कर मामा म्हणले निश्चित येणार, नक्की येणार, पण घरी विचारावं लागेल. हे तेव्हापासून घरी विचारायचं. डुक्कर मामा गेले घरी विचारायला. डुक्कर मामीला, आता मामा मामी चालले, स्त्री पुरुष समानतेचा काळ आहे, त्याच्यामुळे मामा म्हणल्यावर मामी सुद्धा म्हणलं पाहिजे. गेले घरी विचारायला. भक्त प्रल्हादजी आले देवासमोर, आपल्याला ऑफर घेऊन आले. काय, आमच्या पक्षात या, कॅबिनेट देतो, आमच्या सोबत या, वैकुंठाला नेतो. डुक्कर मामी म्हणले अहो वैकुंठाला जायचंय. कोण नाही म्हणे, सहपरिवार जाऊ, विथ फॅमिली जाऊ, सगळ्यांना घेऊन जाऊ. पण भक्त प्रल्हादजी, सगळ्यांना घेऊन वैकुंठाला आम्ही येतो, पण आमची पण एक अट आहे. आता प्रल्हादजी म्हणले कसा बसा एक परिवार भेटलाय आपली आबरू राखण्यासाठी, तर त्यांच्या सगळ्या अटी मान्य करू. डुकराच्या परिवाराला त्यांनी विचारलं काय अट आहे तुमची. ते म्हणले आम्ही वैकुंठाला नक्की येऊ, पण तिथं वैकुंठात आल्यावर आम्हाला डुकरांना लोळायला गटार आहे का. काय आहे का लोळायला. डुकराला काय लागतं, नीट आहे का, डुकराला काय लागतं. पुन्हा विचारतो, डुकराला काय लागतं. हळूहळू कळतंय तुम्हाला. लोळणाऱ्याला काय आवडतं, गटार. पुन्हा एकदा मी माझा सिद्धांत स्पष्ट करतो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी, जगद्गुरु तुकोबरायांनी, नवे नवे आमच्या वारकरी संप्रदायाच्या संत मालिकेतल्या सकल संतांनी मोक्षाचं गाठोडं आमच्या दारात आणून ठेवलं. पण आम्हाला जर विकारांच्या आणि विषयांच्या गटारातच लोळायची सवय लागली असेल तर त्याला माऊली ज्ञानोबराय तरी काय करायचं. तरी त्याचे चित्त हाडावले.